मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सची एक सीरीज सुरू केली आहे. आणि मित्रांनो, या सीरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्याचे करंट अफेअर डिस्कस करत आहोत. आणि या सीरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्यातल्या करंट अफेअर्सवरती एम-सी-क्यू डिस्कस करत आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे एम-सी-क्यू डिस्कस करत असताना आपण प्रत्येक एम-सी-क्यूच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्याच क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा दिल्या जातात. या क्लासेसमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिकवलं जातं आणि क्लासेस सोबत तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच दिला जातो, जेणेकरून तुमची या परीक्षेची परिपूर्ण तयारी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ॲडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी आत्ताच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच स्टेट हॅज अचीव्ड द जॉग्राफिकल इंडिकेशन दॅट इज GI टॅग फॉर द ट्रेडिशनल ब्लेड दाओ. पारंपरिक दाओ या ब्लेडसाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला आहे? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि नागालँड. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशच्या दाओला GI टॅग मिळाला आहे. तो त्याच्या सांस्कृतिक व कारागिरी मूल्याची ओळख करून देतो. अरुणाचल प्रदेश traditional blade Dao has received the GI tag. It recognizes its cultural and artisan value. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, विच सिटी इज द व्हेन्यू ऑफ अ वर्ल्ड बॉक्सिंग क्लब फायनल 2025? वर्ल्ड बॉक्सिंग क्लब फायनल 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले? ऑप्शन्स दिले आहेत लखनौ, ग्रेटर नोएडा, हैदराबाद आणि चेन्नई. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 ग्रेटर नोएडामध्ये झाले. भारताने ऐतिहासिक कामगिरी या स्पर्धेमध्ये नोंदवली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 वॉज हेल्ड इन अ ग्रेटर नोएडा. इंडिया रेकॉर्डेड अ हिस्टोरिक मेडल परफॉर्मन्स. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, ग्रेटर नोएडा. पुढचा प्रश्न आहे, इंडिया लॉन्च्ड द ACITI पार्टनरशिप विथ विच कंट्रीज? भारताने ACITI पार्टनरशिप कोणत्या देशांसोबत सुरू केली? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया व कॅनडा, USA व कॅनडा, जपान व ऑस्ट्रेलिया आणि USA व जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, ACITI पार्टनरशिप ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा सोबत सुरू करण्यात आली आहे. ती तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सहकार्यावरती केंद्रित आहे. ACITI partnership was launched with Australia and Canada. It focuses on technology and innovation cooperation. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, कॉन्स्टिट्यूशन डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे? संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 26, नोव्हेंबर 27, नोव्हेंबर 28 आणि नोव्हेंबर 29. तर विद्यार्थी मित्रांनो, संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. कॉन्स्टिट्यूशन डे इज ऑब्झर्व्ड ऑन 26 नोव्हेंबर. इट मार्क्स द अडॉप्शन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नोव्हेंबर 26. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द स्कीम अप्रूव्ड टू प्रमोट रेअर अर्थ मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया? भारतामध्ये रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला चालना देण्यासाठी कोणती योजना मंजूर झाली आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल मॅग्नेट मिशन, PLI फॉर क्रिटिकल मिनरल्स, स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंटर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्स आणि ऑप्शन डी, आत्मनिर्भर मॅग्नेट योजना. तर ही योजना रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटच्या उत्पादनाला चालना देते आणि आयातीवरती असणारं अवलंबन कमी करणं हा या योजनेचा उद्देश आहे.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंटर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट बिकॉज द स्कीम प्रमोट्स manufacturing of sintered rare earth permanent magnet. It aims to reduce import dependence. पुढचा प्रश्न आहे, where was India's first AI film festival launched? भारताचा पहिला AI film festival कुठे सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका. तर भारताचा पहिला AI फिल्म फेस्टिवल गोव्यात सुरू झाला. तो IFFI दरम्यान आयोजित करण्यात आला होता. So India's first AI film festival was launched in Goa. It was organized during IFFI. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी मेडल्स डिड इंडिया विन इन अ शूटिंग ॲट द 2025 डिफलिम्पिक्स? 2025 डिफलिम्पिक्स मध्ये शूटिंग मध्ये भारताने किती पदके जिंकली? ऑप्शन्स आहेत 15, 16, 18 आणि 20. तर 2025 डिफलिम्पिक्स मध्ये भारताने शूटिंग मध्ये 16 पदके जिंकली. शूटिंग मध्ये सर्वाधिक पदके भारताला इथे मिळाली आहेत. सो इंडिया वोन 16 मेडल्स इन शूटिंग ॲट द 2025 डिफलिम्पिक्स. शूटिंग कॉन्ट्रीब्यूट द हायेस्ट मेडल काउंट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 16. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द आयुसीएन स्टेटस ऑफ द क्युबन गार? क्युबन गार ची आयुसीएन स्थिती काय आहे? So Cuban gar is classified as a critically endangered. It faces a high risk of extinction. Cuban gar ची IUCN स्थिती ही क्रिटिकली इंडेंजर्ड आहे कारण त्याच्या नामशेष होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्रिटिकली एंडेंजर्ड. पुढचा प्रश्न आहे, सिरपूर आर्किओलॉजिकल साइट इज लोकेटेड इन विच स्टेट? सिरपूर आर्किओलॉजिकल साइट कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड. तर विद्यार्थी मित्रांनो, सिरपूर आर्किओलॉजिकल साइट छत्तीसगडमध्ये आहे. त्याला युनेस्को साठी नामांकन दिले जात आहे. सो सिरपूर आर्किओलॉजिकल साइट इज लोकेटेड इन छत्तीसगड. इट इज बीइंग प्रिपेअर्ड फॉर युनेस्कोज नॉमिनेशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट लॉन्च द प्रेरणा स्कीम फॉर क्लास 10 स्टुडंट? प्रेरणा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ऑप्शन्स आहेत त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि मणिपूर. तर प्रेरणा योजना आसाम राज्याने सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक मदत दिली जाते. सो आसाम लॉन्च द प्रेरणा स्कीम फॉर क्लास 10 स्टुडंट. इट प्रोव्हाइड्स मंथली फायनान्शियल सपोर्ट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आसाम. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट मॅन्ड डीप सी मिशन? भारताची पहिली मॅन्ड डीप सी मोहीम कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, समुद्रयान ही भारताची पहिली मॅन्ड डीप सी मोहीम आहे. ती खोल समुद्र संशोधनासाठी वापरली जाते. तर ही मोहीम खोल समुद्र संशोधनासाठी आहे. तो समुद्रयान इज इंडियाज फर्स्ट मॅन्ड डीप सी मिशन. इट एम टू एक्सप्लोर डीप सी ओशन रिसोर्सेस. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, समुद्रयान. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग कोणत्या मंत्रालयाची प्रमुख योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला व बालविकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस, सामाजिक न्याय मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ लेबर, कामगार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय. तर नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग ही शिक्षण मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. ती शिक्षक मार्गदर्शनावरती लक्ष केंद्रित करते. So this is a flagship initiative of the Ministry of Education. It focuses on mentoring teachers. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. पुढचा प्रश्न आहे, where was the 34th session of the International Maritime Organization held? The 34th International Maritime Organization ची 34वी बैठक कुठे झाली? ऑप्शन्स आहेत पॅरिस, रोम, लंडन आणि बीजिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनची बैठक लंडन मध्ये झाली. भारत या परिषदेत पुन्हा निवडून आला. So the 34th IMO session was held in London. India was re-elected to the IMO Council. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लंडन. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ अ प्रोजेक्ट टू डिजिटलाइज स्टेट अँड युटीज लेजिस्लेचर्स? राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळाचे डिजिटलीकरण करणारा प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन्स आहेत डिजिटल असेंब्ली मिशन, ई पार्लमेंट प्रोजेक्ट, स्मार्ट विधान स्कीम, नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन.
तर नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन विधिमंडळाचे डिजिटलीकरण करते. वन नेशन वन ऍप्लिकेशन ही संकल्पना यामध्ये आहे. So national e-Vidhan application aim to digitalize legislature. It follows the one nation one application approach. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नॅशनल ई-विधान ऍप्लिकेशन. पुढचा प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूशन लॉन्च द डिजिटल प्लॅटफॉर्म INDAP फॉर MSMEs? MSME साठी INDAP डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला? ऑप्शन्स आहेत SIDBI, NIRDC, NIMSME आणि CII. तर विद्यार्थी मित्रांनो, INDAP प्लॅटफॉर्म NIRDC ने सुरू केला. तो MSME साठी सिंगल विंडो सेवा देतो. So the INDAP was launched by NIRDC. It is a single window digital platform for MSMEs. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, NIRDC. पुढचा प्रश्न आहे, Where was the 46th annual conference of IASP held? IASP ची 46वी वार्षिक परिषद कुठे झाली? ऑप्शन्स आहेत कोलकाता, चेन्नई, मुंबई, न्यू दिल्ली. तर IASP ची 46वी वार्षिक परिषद कोलकात्यात झाली. लोकसंख्यात्मक विकासावरती ही परिषद केंद्रित होती. सो द 46th IASP conference was held in Kolkata. It focused on demographic drivers of growth. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यामधले काही महत्त्वाचे MCQ. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.